नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये. जवळजवळ आपल्या हळदीला आज 60 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही हळदीच्या पानावरली ग्रीनरी, चकाकी, हिरवेगारपणा, एकदम जबरदस्त आपली हळद आहे सध्या. तर आपल्याला या 60 दिवसाच्या नंतर आपल्याला फुटव्याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर आपण फुटव्यासाठी काय दिलं पाहिजे व कोणत्या प्रकारचं औषध घेतलं पाहिजे. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे औषध आलेत, नवीन ग्रेडमध्ये आले, वॉटर सोल्युबल आहेत, प्रत्येकच कंपनीचे औषध आहेत. तर कोणतं वापरलं पाहिजे आपण याच्या माहिती घेणार आहोत. तर आपल्या हळद पिकाच्या फुटव्यासाठी कोणतं औषध घ्यायचे आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. NPK 144800 हा ग्रेड नंबर 1 आहे आपल्या पिकामध्ये देण्यासाठी. यामुळे आपल्या पिकामध्ये हळद पिकामध्ये फुटव्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा ग्रेड आपल्याला प्रत्येकच कंपनीचा उपलब्ध राहील, पण आपण वापरलेला ग्रेड हा आता वनिता ॲग्रो लिमिटेडचा कंपनीचा ग्रेड आहे. 100% वॉटर सोल्युबल खत आहे. आपण एकरी हा 5 किलो दिलेला आहे. त्यानंतर आपला 8 दिवस झालेत. 8 दिवसाच्या नंतर आपण पाहू शकता की फुटव्यांची संख्या कशी झालेली आहे. फुटे वाढत आहेत, समजा ही जमिनीतून निघत आहेत. एका जागा बघा 1, 2 आणि 3 असे फुटव्या प्रत्येकच जागा सुरू झालेला. हा फुटवा आहे, हा फुटवा स्टंप वाढलेला आहे. प्रत्येक ठिकाणी फुटव्यांची वाढ होते बघा, बघू शकता. ह्या साईडला पण 2-2, 3-3 फुटवे झालेले आहेत बघा. हे 2 आता निघालेले नवीन. असेच नवीन फुटे आपल्या हळदीमध्ये निघाले पाहायला मिळतात. तर 144800 हा ग्रेड आपण आपल्या हळदीमध्ये दिला होता. आज कंप्लीट 8 दिवस झालेले आहेत. त्याचबरोबर आपण त्याच्यासाठी एक ह्युमिक आणि फेरस आणि 1448+00 हा तिन्हीचं मिश्रण करून एकत्रित याची आपली ड्रेंचिंग आपल्या ठिबकद्वारे दिली होती. कारण आता बरेच दिवस झालं पाऊस उघडला होता. त्यानंतर आपण विहिरीवरली मोटर लावून त्यामध्ये ठिबकद्वारे आपण हे औषध दिलेलं आहे, ड्रेंचिंग केलेली आहे. पाहू शकता हळदीची क्वालिटी. आणि आमची माहिती कशी आहे, कशी वाटली, हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा माहिती कशी वाटली. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि हीच माहिती जर नवीन शेतकरी असणार पुढे आपल्या ग्रुपमध्ये पाठवा, जी करून आपल्या शेतकऱ्यांना माहिती होईल. धन्यवाद मित्रांनो.